आहे प्रवक्ता भाजप उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे। दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, महाराष्ट्रात विधानसभेचं। या दरम्यान ही मी पत्रकार परिषद आयोजित करायला सांगितलं आणि आपल्याला भेटायसाठी आलेलो आहे। आपल्याला जे काय आपले प्रश्न असतील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातले, त्याबद्दल जरूर आपण विचारू शकता। पण मला जे काही इथे म्हणायचं आहे त्या आपल्या प्रश्नानंतर मला वाटतं मी बोलावं सांगावं असं वाटतंय। आणि म्हणून आपण याची जर सुरुवात केली तर बरं होईल असं मला वाटतं। म्हणून आपल्याला विनंती करतोय, आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकता। एक मिनिट मंत्री नितेश राणेंनी एक आरोप केला होता की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात, हे खरं आहे का? कोणाला दिले? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात, उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला। हो, नितेश राणेंनी सांगितलं, हे खरं आहे का? खरं आहे। हा, डिटेल मध्ये सांगा नेमकं काय झालं होतं? नाही, का डिटेल मध्ये सांगू? तुम्ही विचारलं 2 फोन केले, हो। तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या, ऐकून। एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेला विचारा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत। मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला। तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा। दादा साहेबांना बोलायचं आहे। मी कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, की गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणलं द्या, बोला, सुरुवात सांगतो मी। त्यांनी घेतल्यावर मी बोललो, जय महाराष्ट्र साहेब बोला। तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी मला बरोबर बोलणार, हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला।